मालकीची साक्षी म्हणते तुमची असैती इच्छा पूर्ण शिव 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 आपले काय आता थोडं थोडं प्रकट होय थोडी आई खाता पिता न पिता परस्पर तरी आली तुम्ही याच्याशी बोलत काय आवडते मला सांगा नको काय आवडते कडबोळे नको जिलोबी नको दुसरं काही हवं आहे काही संतृप्त नको मी असं करते अंतर्ग्रहाचा काही जागोके नाही व्यापूळ झालाय मी त्यांची सेवा माझ्या राशीला सांगते तुम्हाला दूध आणून दुधाचा तर मला अति कंटाळा तेव्हा मला तो विनोद सरे द्यायचं मी आपल्याला वचन दिलंय हा मी वचनाचा बांधील आहे दिलेल्या वचनाची पूर्तता करणं हे माझ्या सगळ्या काय आपली सेवा करू हे बघा काय मला धन दौलत नको धान्याचे कोठार रक्ताचे भांडार घेण्याची किल्ला नको माझ्याकडे बघा काय रक्त तू गदी यांनी ग्रस्त सर्व देहातून रक्त तू या सर्व देहाला तुमच्या कृष्ण पडले आणि म्हणून विचार झाला मी आपल्या देहाचा सेवा करू कडे आणि स्पष्ट आपल्या सर्व अंगाला अनेक जखमा झाल्या अंगाला दुर्गंधी येते एक सारखा अंगातून रक्त पोहतोय मग असं असताना या यातनेला पीड असताना देहाला या देहाची काय सेवा करावी मी आपल्यासाठी वैद्यातून सर्व काही करेन राजवैद्याला बोलवा वैद्य झाले वृद्ध वैकल्य झाली आगे जुरे घरचे झाले पण या रोगावर तिला चालत या गोष्टी रोगावर दुसरं काही दिसत नाही मी आपल्याला विनू कधी पाठवू शकत कोणा म्हटलंय मी दिलेल्या शब्दाप्रमाणे सांगण्यासाठी तयार आहे माझी इच्छा पूर्ण करा चाल दिलेल्या वचनाला जाणला अगदी सरळ आहे राजा शान दिलेलं वचन आहे अर्थात त्या वचनाच्या पूर्ततेसाठी झटणे माझ्यासारख्या राजाचं काम कोणा म्हटलंय राजन एवढे जर आपण उत्सुक असाल वचनाची पूर्तता करत असाल घ्या मी ऐकलं आहे या रोगावर औषध एकच आणि ते म्हणजे नरमास नरमास म्हणजे माणसाचा मांस हे माणसाचा मांस खाल्ल्यानंतर आपला हा रोग बरा होणार आपल्याला चिंता वाटत असेल चिंता मी ब्राह्मण आणि मांस कसं खाणार पण व्याधीला इलाज नाही जर आपला रोग बरा व्हावा तर त्याचा उपचार करत असताना मग ते काही असू नये याच्यावर उपचार तोच करत आहे पचविण्याची क्षमता असावी लागते तुम्ही वचन केला त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी काम देवी यावेळी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे इतिराज बोला तुम्हाला जर माणसाचाच मांस हवा असेल तर मी 1 लाखाचा पोशिंदा असल्या कारणानं अनेक अपराधाच्या पक्षाचे बसले त्याला मी गंदीवान करून ठेवले अशा एका व्यक्तीचे सर्वस्व उद्याच्या पासावर तो लटकवला जाणार आहे अशा व्यक्तीची मी निवड करेन कारण ज्याच्या जीवनात पाप घडलाय अशी पापी व्यक्ती म्हणून जर त्या जीवनाचं आचरण केलं त्यालाच मी लटकवण्यासाठी तयार आहे अर्थात अशा व्यक्तीचं शोधन करून त्याचा मांस मी देण्यासाठी तयार आहे आणि याला कारण कसे निदान त्याच्या पापाची तीव्रता तरी कमी होईल म्हणून नको नको
ते पापी दुष्ट निराचारी शिक्षेला पात्र त्या पापाचे मांस मला देणार आणि पापात भर घालणार. आपल्याला हवाय ते पुण्यवंत आपल्याला पापी व्यक्तीचं नको. तेव्हा देवी विचार करू नको. मी लाखासाठी आहे आणि या लाख जीवासाठी मला एकच करायचंय. एक जर जीव त्याचा तर किंवा मागचा पुढचा विचार न करता मी लाखाचे पोषण द्या. या लाख जीवनासाठी तुम्हाला जगायचंय. याच्यासाठी तुम्ही चिंता या ब्रह्मणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला झालेला रोग बरा होण्यासाठी त्याला माणसाचा पावस असेल तरी तुम्ही जर पतीचा इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तत्पर आहे. तिच्या मुखातून शब्द नव्हते. तुमचा रोग बरा व्हावा याच्यासाठी आपला सर्वस्व देह कामी आणण्यासाठी तयार होते. हे मूर्तिमंत पापाचा आलो. हे पुण्यशील आहे तुझं. स्त्री देह म्हणजे पापाचा हिचं नाव म्हणजे तुम्हाला मांस नको आहे. पुण्यवंताचा मांस नराचा मांस आहे. मग ऐका इतरत्र कोणावरही बोट न दाखविता राजकर्ता राजा श्रेया तुमचा हा रोज बरा व्हावा याच्यासाठी मी मला संपूर्ण मी रोगी असलो गरजवंत असलो तरी अक्कल होता नाही. तुझा पुण्यवंत आहे. अरे तू सुद्धा पापाचा आहे. होय या लाखाचं पोषण करत असताना किती पाप केलं अशी सांगता येणार नाही. तेव्हा या पुण्यवंत माणसाची गरज आहे. तुझं माणूस मला नको. म्हणजे माझाही मांस आपल्याला नकोय. यतिराज ज्यावेळी माझ्या सर्वस्व राजधानीत आपण प्रवेश केला त्याच वेळी इच्छा आपण माझ्याजवळ उपस्थित केला. मला एकच सांगायचे आपल्याला माझे प्रयत्न यावेळी करण्यासाठी तयार झालो. पण कोण पुण्यवान आणि कोण पापी हे ओळखण्याची क्षमता माझ्याकडे नसल्या कारणाने मी आपल्याला एकच सांगतो. आपल्याला हवंय ते पुण्यवंत नाराचं मांस. एकच अशा तऱ्हेची व्यक्ती जर आपल्या पाहण्यात असेल तर त्या व्यक्तीचं मला नाव सुचवा. त्या व्यक्तीची मी मनधरणी करेन आणि तुमची असणारी इच्छा मी पूर्ण उगसतही माझा आणि उत्तरही मीच दिलं पाहिजे. डोळे आम्हाला का होतोय महाराणी नेत्र अंधत्वापासून का होता. मी नाव सुचविलं पाहिजे. त्या व्यक्तीचं नाव सुचवायला पाहिजे का. मन कठोर करा. तुझा आहे तुझा पाशी पण जागा तुझं नाही. मला पुण्यवंताचा नाव खबर आहे. हो पुण्यवंत माणूस तुझ्या छत्रछायेखाली अभ्याससाठी करताय. दाम्पत्याची मृत्यूगदा शिगेला पत्रे बघाय का
आमच्या पित्यांपासून त्या वयाला जन्म दिला, त्या वयाला म्हणून मी म्हटलं उपरपोटाने नाही. माझा रोग माझ्यापासून, दुःख नाही मोठी तुम्हाला होतच आहे. नको नको तुमच्या नको. मी जसा आलो तसा जाईल. पण एकच लक्षात ठेवा, जिथं जिथं जाईल तिथं तिथं जागे राजा स्त्रिया चांगला माझ्या रक्ताची शपथ आपल्याला देवीचा वचनाची जगाचा अनुभव मला आहे. तुमच्यासारखी माणसं खाण्याचे वेगळे आणि दाखविण्याचे वेगळे. ज्या गोष्टीचं तुम्ही शोधन केला ते फार पण राजकर्ता राजा श्रीयात आलेला तिथे त्याची तर इच्छा पूर्तता झाली नसेल तर ही व्यक्ती आपल्या नावाचा डांगोरा पेटणार आहे. मका किती या जगावर होणार आहे. त्यावेळी बाळाची समस्या माझ्या मुलाचा देह सत्कर्मी येत आहे. आजकाल वाढली आहे. मुलाला मारून वास्तव निष्पत्ती घेऊन घेऊ नये. रावत नाही माझ्यानं केव्हा एकदा ते नाव जाईल आणि मीच त्यांना करता बोलू तेव्हा हे बघा वाढण्यासाठी त्याला आनं तीन काय होता लोक तर आपल्याला झाले आणि असं असताना तीन पानं मी सांगताय ना मला तीन वेळा त्याला पॅरोट
बसा बसा कारण तिथून जे आलं तिथंच गेलं पाहिजे जिथून आलं तिथं गेलं पाहिजे बसा माणसाच्या देहाला प्राधान्य तुटल्यावर माणसाचं शिरकमल शिरकमल हा अवयव श्रेष्ठ अवयव यव अवयव या पानात या माणसात शिरकमलाचं नाव हा नाही काय या बायकोला मी काय ऐकतोय तुला दिलेली कामगिरी पार पाडत असताना तुझ्याकडून नेमकं काय घडलंय कोण म्हणताय या देवावर भंडार माझ्या बाळाचा पण मागं शाळेत जाऊन माझ्या बाळाचा गेला त्या बाळाचं पाऊस मी मी आई आहे हो बाळाची श्रीमाच्या बाळाचा मी घात केला तरी सुद्धा माझ्या हृदयात माय आहे निदान माझ्या बाळाला रोज पाहता यावं याच्यासाठी कुठं नाही बोलताय अक्कलकोटी माझ्या बाळाचं शिरकमल शिंग्यावर टांगून ठेवून काय निदान माझ्या बाळाला पाहता इंदिरा
क्षमा करा म्हटलं याच्या पुढे जे शासन करा ते बोगड्या सगळ्या मिळतात. शासन शिरकमल घेऊ दे, शिंद्यावर जमीन आहे येईल तिथं रोजा आता माझा तुमच्यावर विश्वास नाही, कारण आता जे घडेल माझ्या समोर घडलं पाहिजे. याच्यासाठी एक करा, काय करायला सत्वाचं उथळ, सत्वाचं उथळ आणि तत्वाचं मुसळ घेऊन या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्वाचं आणि तत्वाचं मुसळ घेऊन येण्यासाठी तयार. हे शीर कमल घाला या हाती ते मुसळ दे मुसळ शीर कमल आहे अर्थात या मुसळानं गांडा नाही तर मी नाही का स्वतःच्या मुलाचं स्त्री जन्मले झाले आई बापाने त्याचं घाणून करावं. आपल्या जीवनात या सर्व बदल होते म्हणजे महत्वाचं आहे. हे हे मुसळ यावी या उखात आपल्याला हे शीर कमल कांडन करा. एक लक्षात ठेवा, हे कांडन करताना मुलाला जन्म दिला तुम्ही आहात, पण एकही दुःखाचा अश्रू तुमच्या डोळ्यातून एका उपयोगाचा नाही. शोगा आणि हसत हसत हे सर्व काही घडवण्यात तुझं होतं. निज बाळा रे गाणे गाणे आई
शिर कमलाचं कांडण झालंय. जा जा श्रीजूना बनारनाथ हे देवता आव्हान देवा धर्माला तुमच्या पंक्तीला देव धर्म नसले पाहिजे. रोगग्रस्त व्यक्ती तो सुद्धा नसणार आहे. आव्हान करायला पाहिजे. येथे राजाच्या म्हणण्याप्रमाणे देवास तुला मी आवाहन करतो. यावेळी भोजनाची पानं वाटली गेली. हा म्हणता प्रश्नचिन्ह माझ्या समोर होतं. ही दोन पानं कुणासाठी? त्यावेळी सूचना केली ती कोणती असेल तर देवा तुझ्याबद्दल आणि धर्माबद्दल. देवा तुम्ही उपस्थिती दर्शवा एवढी माझी इच्छा आहे. बसा. नऊ महिने ज्याला उदरात ठेविलं तेव्हा क्षण झाला जाते. त्या मुलाला पुन्हा पोटात घेणं धर्म नव्हे. तुझ्याने मला जाते अश्रू करतात. आधी तुम्ही जेव्हा मुलगा तुमचा आहे. काय निर्दयी आई बाबा आहे. नावासाठी मोठेपणासाठी जन्म दिलेल्या मुलाचं मांस खाताय.